म ग रे म म म ग म प ग म रे सा नि सा ग म ग म प नि सा. हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जावो. तर सगळीकडेच खूप जास्तीचा उन्हाळा आहे, पण बागेमधली अशी हिरवाई बघितली ना की आपल्यालासुद्धा शांत छान वाटतं. आणि पीस लिली आहे तर तिला 2 छान अशी फुलं आलेली आहेत आणि गुलाबालासुद्धा एक नवीन छान अशी कळी आली आहे. आणि अशी छान पानं फुलं बघितली की आपलासुद्धा मूड फ्रेश राहतो. तर वय कितीही असू देत आणि कितीही कामं असू देत, पण आपण प्रेझेंटेबल मात्र राहायलाच हवं असं मला वाटतं. आणि प्रेझेंटेबल राहण्यामध्ये, दिसण्यामध्ये सगळ्यात मोठा रोल असतो तो आपल्या कपड्यांचा. म्हणजे तुम्ही कशा प्रकारचे ड्रेस, साड्या वापरता त्यावरतीच खूप वेळा तुमचा लूक किंवा प्रेझेंटेबल दिसणं अवलंबून असतं. त्यामुळेच आपण ड्रेस, साड्या किंवा अगदी रेग्युलर जे वापरतो गाऊन, तर ते घेतानासुद्धा व्यवस्थित चूज करूनच घेतले पाहिजेत की ज्याच्यामधून आपली पर्सनॅलिटी चांगली दिसेल किंवा आपल्याला स्वतःलासुद्धा कॉन्फिडंट फील होईल. मैत्रिणींनो, नेहमीचे आपले व्हिडिओ असतात तर ते खूप वेळा तरी मोटिवेशनवरचे किंवा ऑर्गनायझेशनवरचे, किचनमधले वगैरे असतात. आणि मला माहिती आहे की तुम्हाला मोटिवेशनचे व्हिडिओ फार जास्तीचे आवडतात आणि त्याला जास्ती व्ह्यूज येतात. पण व्हिडिओजमध्ये थोडंसं वेगळेपणसुद्धा असायला पाहिजे, म्हणून मी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवण्याचा ट्राय करत असते. तर तुम्ही यासुद्धा व्हिडिओना चांगला रिस्पॉन्स द्याल, प्रेम द्याल अशी तुमच्याकडून अपेक्षा करते. म्हणूनच मागचा एक ट्रॅव्हलचा व्हिडिओ केलेला आणि आत्ताचा आहे तो शॉपिंगचा. चला आजची शॉपिंग बघूयात. इतके सुंदर सुंदर ड्रेस आहेत ना, कलर आणि पॅटर्नसुद्धा खूप वेगवेगळे आहेत. मला स्वतःला खूप आवडले. तसं बघायला गेलं तर जरा जास्तीचीच खरेदी केलेली आहे. आणि आजची शॉपिंग आहे तर ती ऑनलाईन नाही केली आहे, तर ती अशोक मिल म्हणून एक दुकान आहे. बऱ्याच वेळा मी नाव ऐकलेलं, म्हणजे त्यांचे सांगली, कोल्हापूर आणि इचलकरंजीमध्ये दुकान आहे की, आणि डायरेक्ट मिल ते ग्राहक अशी त्यांची स्कीम आहे. त्यामुळंच बऱ्यापैकी कमी किमतीला साड्या किंवा ड्रेस असतात आणि क्वालिटीसुद्धा चांगली असते. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की मी कोल्हापूरला गेलेले तेव्हा ही खरेदी केलेली आहे. तर कोल्हापूरमधून मी 4 ड्रेस घेतले आणि त्याच्या आधी एक ड्रेस सांगलीमधून आणलेला. म्हणजे बरेच दिवस झाले, म्हणजे 1 महिना 1.5 महिना झाला असेल, पण मी तो अजून वापरलेला नाही आहे. म्हणजे मिस्टरांनी आणलेला, ते तिकडं काही कामानिमित्त गेले होते तर तिथून आणलेला. तर ते विचारत होते अजून आणू का, पण मी तेव्हा म्हटलं की नको, एकच आणा, कारण साईज नाही बरोबर झाली किंवा नाही आवडलं तर काय करायचं, म्हणून म्हटलं एकच आणा. हा सुद्धा मी सिलेक्ट केला आहे, म्हणजे त्यांनी व्हिडिओ कॉल केलेला. आधी मी किंमत विचारली आणि कलर आणि पॅटर्नसुद्धा छान वाटला, म्हणून म्हटलं हा एकच घेऊन या. आणि कलर रस्ट ऑरेंज म्हणतात त्याला, तर तो सुद्धा खूप छान वाटतो आहे. थोडासा वेगळा टाईपचा असा. सध्या हा कलर आहे ना तो ट्रेंडिंगमध्ये आहे आणि त्याच्यावरचे वर्क आहे ना हे थ्रेड वर्क आहे. आणि खरंच त्याचं फिनिशिंग वगैरे इतकं छान आहे ना, डिटेलिंग. आणि रेग्युलर पॅटर्नचे ड्रेस वापरून कंटाळा येतो, त्याच्यामुळे हा थोडासा वेगळा वाटला. आणि याच्यावरती किंमत 1250 होती, पण तो 850ला मिळाला. आता ही शॉपिंग दाखवायची कारण एकच की आपल्याला कधी कधी माहिती नसतं की कुठे काय चांगलं मिळतं. आणि शिवाय काय होतं ना, आपण जास्ती महागातले ड्रेस घेतले ना, म्हणजे 2000चे 3000चे, तर ते नेहमी नेहमी वापरले जात नाहीत आणि पडून राहतात. त्यामुळं माझा प्रयत्न असतो की मिडल रेंजचे, म्हणजे जास्त कमी पण नाही, जास्ती महाग पण नाही, असे ड्रेस घ्यायचे, म्हणजे ते वापरून झाले पाहिजेत. नाहीतर काय होतं की आपण कुठल्या तरी फंक्शनची वाट बघत ते कपडे किंवा साड्या असतात ना, तर त्या तशाच कपाटामध्ये पडून राहतात. स्वतःवरती खर्च करायचा नाही असं नाही, पण अशा पद्धतीनं करायचा की तो खर्च वेस्ट गेला असं नाही वाटलं पाहिजे. म्हणजे कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण भरपूरच खर्च केलेला आहे, एवढं महागातलं नाही घ्यायला पाहिलं होतं, असं कधी कधी आपल्याला वाटतं बघा. तर ते कधी वाटतं माहिती आहे का, जर त्या गोष्टीचा उपयोग झाला नाही ना, तर ते पैसे वाया गेले असं म्हणायचं. पण जर आपण त्याचा पुरेपूर उपभोग घेतला असेल, म्हणजे घरातली कुठली पण गोष्ट असू देत बघा, जर ती आपल्याला खरंच युजफुल असेल तर ती एक इन्व्हेस्टमेंट असते. म्हणजे आपण स्वतःसाठी काही स्किन केअर प्रॉडक्ट घेतले, पण त्याचा आपल्याला खरंच उपयोग होतो आहे, तर ती एक इन्व्हेस्टमेंट ठरते स्वतःवरती केलेली. किंवा आपण जिमला जात असू, योगा क्लासला जात असू, तर तीसुद्धा एक इन्व्हेस्टमेंटच असते आपल्या हेल्थमध्ये केलेली. फक्त ट्रेंडिंगमध्ये आहेत म्हणून आणि उगाचच क्रेज आहे म्हणून अशा गोष्टी घेतल्या आणि त्या पडून राहिल्या, तर मग आपल्याला खूप रिग्रेट होतं पैसे खर्च झाल्याबद्दल. बरं चला, हे मी एवढ्यासाठी सांगितलं की आपण बायका असतोच अशा की कुठलीही गोष्ट आपण घेतली ना, घेताना तर जास्त काही विचार करत नाही, पण त्याच्यानंतर आपल्या मनाला उगीच रुकरुक वाटत राहते की उगाचच आपण खूप पैसे खर्च केले. तर ते वाटू नये म्हणून एवढं सांगितलं. बरं, हे बोलायच्या नादामध्ये तुम्हाला ड्रेस तर दाखवले, पण त्याच्याबद्दल सांगायचं राहिलं तर
चला, हे सगळे ड्रेस आहेत तर ते मी तुम्हाला पुढे वेअर करून सुद्धा दाखवणार आहे की कसे दिसत आहेत ते. म्हणजे आणल्यापासून मी ड्रेस असेच ठेवले होते, दुकानामध्ये बघितले होते ट्राय करून, पण ते फक्त वरचे कुर्ते आहेत ना ते असेच ट्राय करून बघितले होते, कारण की जास्ती वेळ नव्हता. इतक्या फटाफट म्हणजे मला वाटतं मी फर्स्ट टाईम अर्ध्या तासामध्ये एवढी खरेदी केलेली आहे. आणि हा रेड ड्रेससुद्धा खूप सुंदर आहे. बाकीचे 750 850 या रेंज आहेत, हा फक्त आहे तो 1000चा आहे. आणि तो सुद्धा मी घेऊ का नको असा विचार करत होते. पण मी रेड कलरची एक कुर्ती बऱ्याच दिवसापासून शोधत होते, पण म्हणजे ऑनलाईन पण बघितलेली, पण मला जशी हवी तशी मिळत नव्हती. आणि पटकन हा ड्रेस बघितला आणि मला खूप आवडला म्हणून घेऊन टाकला. आता तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक कलर हा एकदम डिफरंट आहे आणि त्याचे पॅटर्नसुद्धा. खरं तर हा सगळा व्हिडिओ आहे ना मी बोलून शूट केलेला, म्हणजे म्हटलं परत तेवढा वेळ जायला नको व्हॉईस ओव्हर देण्यासाठी. पण इतकं गरम होतं आहे ना की कूलर हा लावावाच लागला आणि त्याचाच सगळा आवाज येतो, माझा काही आवाजच येत नव्हता, म्हणून मला परत व्हॉईस ओव्हर करायला लागतो आहे. आणि खरंच इतकं गरम होतं आहे, इतकं गरम होतं आहे, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातच होतं आहे, पण आमच्या इथे जरा जास्तीच, कारण कोणताही ऋतू असू देत इथं गरमच होतं. आणि आता तर उन्हाळा आहे त्याच्यामुळे काही विचारायलाच नको. आणि त्यामुळं इथल्या वातावरणात आहे ना कंपल्सरी कॉटनचे ड्रेस घालावे लागतात, नाहीतर मला तरी लगेचच इचिंग होतं किंवा इरिटेट व्हायला होतं. आणि म्हणूनच हे सगळे ड्रेस कॉटनचे घेतलेत. आणि हा रेड ड्रेस किती सुंदर आहे ना. आपण जेव्हा फक्त समोर असे बघतो ड्रेस आणि प्रत्यक्षात जेव्हा वेअर करतो ना तर तेव्हा खूप वेगळे दिसतात. थोडासा लूज आहे, थोडासा फिटिंग करायला पाहिजे, पण कॉटनचे आहेत त्याच्यामुळे असं वाटतं की धुतल्यानंतर श्रिंक वगैरे होईल की काय. आणि असंही मी जास्ती फिटिंगचे कपडे वापरत नाही आणि उन्हाळ्यात जास्त फिटिंगचे कपडे वापरू पण नाहीत. तर याला मी आता ॲज इट इज वापरणार आहे. आणि जवळजवळ सगळेच ड्रेस आहेत तर ते एकाच कलरचे आहेत, म्हणजे मोनो कलर. म्हणजे ज्यांची हाईट कमी आहे ना तर जेव्हा आपण अशा पॅटर्नचे ड्रेस घालतो ना, म्हणजे कुर्ती आणि पायजमा दोन्ही एकाच कलरचे असे घालतो ना, तर तेव्हा इल्युजन होतं आणि आपली हाईट थोडीशी जास्त आहे असं वाटतं. आणि हा सुद्धा खूप सुंदर कलर आहे. तर तुम्ही बघितलं की पाठीवरती सुद्धा डिझाईन आहे, खूप छान असा लुक येतो आहे. आणि बहुतेक सारे ड्रेस आहेत तर ते व्ही नेकचे आहेत, मला व्ही नेकचे ड्रेस खूप आवडतात. आणि हा कलर सध्या ट्रेंडमध्ये आहे. आणि हे सगळे जे आहेत ना ड्रेस, त्याला आपण कॉर्ड सेट म्हणू शकतो. 1-2 ड्रेस आहेत की ज्याच्यावरती ओढणी आहे, पण या ड्रेसवरती काय सगळ्या ओढणीची गरज आहे असं मला वाटत नाही. याचेसुद्धा स्लीव्ज आहेत ते 3/4 आहेत, म्हणजे जेव्हा उन्हाळ्यामध्ये तर 3/4 स्लीव्ज असलेले चांगले किंवा फुल बाह्यांचे, म्हणजे उन्हापासून संरक्षणसुद्धा होतं. आणि हे थ्रेडवर्क असलेलं फ्लावर आणि मध्ये आहे ना आरसे आहेत, म्हणजे ते प्रॉपर काचेचे आहेत. ते प्लास्टिकमध्ये सुद्धा येतात बघा, तर तसे नाही आहेत, त्याच्यामुळे वॉश करताना जरा काळजी घेतली पाहिजे. आणि खरंच याची पायजमा वगैरे आहे ना तर त्याची क्वालिटीसुद्धा खूप चांगली आहे. म्हणजे मी ऑनलाईन ड्रेस मागवते, खूप वेळा तुमच्या शेअरसुद्धा केलेलं आहे. तर ते कुर्ते चांगले असतात पण पॅन्टची क्वालिटी एवढी चांगली नसते, पण या ड्रेसचं असं नाही. खूप जाड कॉटन असतं तशा प्रकारचे पण नाही आहेत, हलके फुलके आहेत. आणि हा तर किती गोड कलर आहे ना. खूप वर्षात मी हा कलर वापरला नव्हता, मला वाटते मी कॉलेजमध्ये असताना कधी घेतला असेल, त्याच्यानंतर हा कलरच वापरला नव्हता. आणि सिम्पल सोबर असं त्याच्यावरचं वर्क, त्याच्यामुळे दिसायला सर डिसेंट दिसतं. आणि ह्या सगळे जे ड्रेस आहेत ना तर त्याचे जे कुर्ते आहेत तर त्याला पॉकेट्स आहेत, म्हणजे पायजमेला नाही आहेत पण कुर्त्यांना आहेत. आणि त्याच्यामुळे आपण कुठे आपल्याकडे मोबाईल तर नेहमी असतोच, तर तो सारखा सारखा हातात घेऊन पण कंटाळा येतो, तर पटकन खिशामध्ये टाकायला बरं आहे. दोन्ही बाजूला आहेत पॉकेट्स. तर अजून एक सांगते की थोडा वेळ मी अशी ही जी उभी राहते ते कशासाठी माहिती आहे का, तर हे मी माझं शूट करत असते, त्याच्यामुळे थंबनेलला वगैरे लावण्यासाठी फोटोची गरज असते. तर आता फोटो कोण घेणार, म्हणून मग मी काय करते की या व्हिडिओमधूनच स्क्रीनशॉट घेते आणि त्यासाठी मग मला थोडा वेळ असं उभं राहावं लागतं. चला, हा अजून एक एकदम डार्क असा पर्पल कलरचा आहे. आणि याची डिझाईन किती वेगळी आहे बघा, यालासुद्धा दोन्ही बाजूला खिसे आहेत आणि त्या खिशाच्या बाजूला अशी डिझाईन दिलेली आहे. हा ड्रेस मी माझ्या साईजपेक्षा थोडासा मोठा घेतला आहे, मला याला अल्टर करावं लागणार आहे, कारण याच्यापेक्षा स्मॉल साईज होती तर ते मला बरोबर होत नव्हती, म्हणून मी थोडासा एक मोठा साईज घेतला. आणि आता एवढ्या वेळा चेंज करून आहे ना खरंच मी सुद्धा कंटाळी आहे, कारण प्रत्येक वेळा चेंज केले की केस परत विस्कटतात, परत बांधावे लागतात. आणि एवढं गरम होतं आहे की वरतीच बांधून ठेवायला लागतात केस. आणि आजच्या शॉपिंगमधला सगळ्यात शेवटचा ड्रेस आहे हा. बराच वेळ गेला आहे हे सगळं शूट करताना, कारण की जेव्हा असे हॉल व्हिडिओ करायचे असतात किंवा कॅमेरा समोर यायचं असतं ना तर थोडंसं तरी तयार व्हायला लागतं. आणि त्या उन्हाळ्यामध्ये तर तुम्हालासुद्धा अनुभव येत असेल की असं वाटतं नको काही तयार वगैरे व्हायला, शांतपणे बसून राहूयात. आणि खूप दिवसांपासून म्हणत होते हे शूट करूयात, पण ना एक मूड पण असायला लागतो तयार व्हायचा पण.
चला, ही शॉपिंग करत करत भरपूर गप्पा पण तुमच्याशी मारून झालेल्या आहेत. मैत्रिणींनो, नेहमी आपले मोटिवेशनवरचे किंवा ऑर्गनायझेशनवरचे व्हिडिओ असतात, पण अधूनमधून असे वेगळेसुद्धा व्हिडिओ करायला पाहिजेत असं मला वाटतं. आणि असे जेव्हा मी व्हिडिओ करेल तर प्लीज त्याला चांगला रिस्पॉन्स तुम्ही द्याल अशी अपेक्षा करते. कारण की व्हिडिओमध्ये तोचपणा नाही यायला पाहिजे असं मलासुद्धा वाटतं आहे. तर तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा. नेहमीप्रमाणे जाता जाता लाईक करायला विसरू नका आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत खुश रहा.